सोसायटीमधून टँकर रिव्हर्स घेत असताना 5 वर्षाच्या चिमुरड्यासह 57 वर्षाच्या आजीला टँकरनं चिरडला आहे। या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटीतील यशवंत एव्हेन्यू या इमारतीत आज दुपारी 3 वाजताची ही घटना घडली आहे। युवान यादव वय वर्ष 5 आणि अमरावती यादव वय वर्ष 57 असे मयत झालेल्या आजी नातवाचे नाव आहे। नातवाला आजी शाळेतून घरी घेऊन जाताना टँकरने या दोघांना पाठीमागून चिरडले आहे। घटनेच्या नंतर टँकर माफिया विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। याबाबत टँकर चालकाच्या विरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। घटना घडताच टँकर चालक तेथून फरार झाला आहे। साधारण दुपारी 1:15च्या सुमारास हे जे टँकर चालक हे रिव्हर्स नेत असताना शाळकरी मुलगा आणि त्याच्यासोबत एक महिला आजी असावी किंवा आई असावी, ते मुलगा शाळा सुटल्यानंतर इथं आलं आणि टँकर जे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे टँकर रिव्हर्स घेताना त्यांना धडक लागून मुलाचा जागेवरच कपाळमोक्ष झालेला आहे आणि जी महिला आहे तिला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे। गाडीचे जे टँकर आहे त्याच्यावर आम्ही योग्य ती नियमित प्रचलित कायद्यानुसार कारवाई करणार आहोत आणि कठोर कारवाई होईल या प्रकारे आम्ही पुढचं नियोजन बघणार आहोत। किती वर्षाचा मुलगा होता सर आणि त्याची आजी कसं परिस्थिती? साधारण शाळकरी मुलगा दिसला। मुलगा छोटा, साधारण एक 8 ते 10च्या दरम्यान मुलगा असावा। नक्की वय सांगू शकत नाही, पण मुलगा लहान वयाचाच होता। आता काही टँकर माफियांनी वगैरे आपण ताब्यात घेतले का ड्रायव्हरला वगैरे? नक्की आपण ते ड्रायव्हर आहे, गाडीचा नंबर आहे, आपण RTO डिपार्टमेंट कडून माहिती घेऊन त्याची पूर्ण माहिती घेऊ आणि प्रत्यक्षदर्शींना विचारून जो ड्रायव्हर आहे त्याला आयडेंटिफाय करून आपण नक्की त्याच्यावर कारवाई करू आणि या बाबतीत टँकर माफियाचं वगैरे जे काय आहे आपण बोलताय त्या पद्धतीने संबंधित विभाग आहेत त्यांना आपण सांगून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू। इथे मी इकडनं चालतच होती तर एक बाई म्हणजे आजी आणि मुलगा शाळेतून जसा सुटला तसा या रस्त्याने येत होता आणि हा ट्रक आहे ना तो ऍक्च्युली पाठी त्या जायला पाहिजे पण रिव्हर्स घेत होता पाठीमागे, पण हे आता पाठी जात आहे ते पुढे येणार नाही कारण की ह्यांची ड्रायव्हिंग कशी होते एकदम स्टॉप असते, त्यामुळे स्पीड मध्ये आले तर ती बाई ह्या रस्त्याने चालत होती तर लगेच ती मला वाटतं त्याच्या टोल गेला असेल ड्रायव्हिंगचा आणि एकदम स्ट्रेट मध्ये त्या बाईला धडक मारली आणि त्या दोघेही ट्रक खाली गेले आणि त्या मुलाचा डोक्यावरच एक त्या साईडचा ट्रक गेला आणि ती बाई ह्या साईडला अडकली। तिचा पूर्ण हात आहे ना पूर्ण चंदामुंदा सगळं झालं। मुलाची काय परिस्थिती? मुलाचा तर डोक्याचा चेंदा म्हणजे विचार पण नाही करू शकत एवढं भयानक असं घडलेलं तिथे। तो बिचारा बघूनच एकदम पाणी येतं कोणाच्या पण। काय वाटतं तुम्हाला या घटनेत? हे घटना ही पहिलीच घटना नाहीये, हे वॉटर टँकची घटना भरपूर आहे। एक आता मधुरमच्या इथे पण जकाल नाका तिथे झालेला, आधी पण ग्लोबल सिटीमध्ये आणि हे असे चालवतात की बाबा त्यांचाच रस्ता आहे आणि ड्रायव्हरचे आपण प्रश्न विचारायला गेलो की नको नको ते आपल्याच हुजाहुजी करतात, आपली चुकी मानत नाही। ही तर कुठे कारवाई व्हायला पाहिजे, नाही तर वॉटर टँकीचे टायमिंग तुम्ही सकाळी पहाटे ठेवा नाही तर रात्री ठेवा, दिवसा पब्लिक जाते रस्त्यावर लहान मुलं। कोणता परिसर आहे हा? एक ग्लोबल सिटी आहे समोर, पतंजली समोर आहे ग्लोबल सिटी यशवंत एव्हेन्यू। जेव्हा मयुरेश्वर इकडे आले त्याच्यानंतर कधी थांबणार नाही आणि मी लोकांना हात जोडून विनंती करतो की हे घटना थांबवा, रस्त्यावर उतरा आणि एक टँकर माफिया आहे ना चाप बसवा। कारण का एक जर तुम्ही रिव्हर्स घेताय तर एवढं साधारण आपल्याला समजलं पाहिजे की त्याच्याबरोबर क्लीनर असला पाहिजे, पाठी कोण आहे कोण नाही त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि हे स्लोपिंग वर आहे तर त्यांनी किती स्पीड मध्ये घेतला असेल ह्याचा विचार करा। आपण जर अंदाज जरी बांधला या गोष्टीचं कसं काही झालं तरी आपल्या अंगावर शारे उठतात। सोसायटीचा वॉचमॅनही नाही आणि कॅमेराही नाही आणि सोसायटीचा ही अशी घटना घडल्यावर एकही व्यक्ती खाली उतरला नाही। जी जनता आहे त्या लोकांनी फटाफट अँब्युलन्सला फोन केला आणि त्यानंतर आपले पोलिसांचं सहकार्य झालं, त्यांनी फटाफट कारवाई करून या घटनेची विल्हेवाट लावली। आता त्याची आई म्हणजे धोक्यातच आहे, तिचा जीव आणि मुलाला इकडे ह्याच्यासाठी घेऊन गेले कारवाईसाठी। परिस्थिती तर गंभीरच आहे, परिस्थिती ऑफ हो गई। आत्ताच कळलेलं आहे की ती जी आजी होती त्याही वारलेल्या आहेत कारण की त्यांच्या उजव्या छातीवर ना तो 5चा जे डबल टायर असतात ते गेलेले आणि मुलाच्या डोक्यावर ना तो टायर गेलेला आहे डबल आणि भरलेली पाण्याची टाकी आहे, तर आपण विचार करू शकता की काय असेल। आणि अशीच एक घटना काही वर्षापूर्वी माझ्या सख्या भावाबरोबर, भावाचा मुलगा असाच गेलेला होता आणि आज माझ्याकडे
ही घटना माझ्या समोर झाली आहे. जर कोणी जनतेने साथ नाही दिला तरी मी एकटा या टँकर माफियांशी लढत राहीन. ज्याला माझा साथ द्यायचा द्या. आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की सगळ्यांनी प्लीज मी एवढी विनंती करतो, रस्त्यावर उतरा आणि ह्या लोकांवर चाप बसवा, त्यांच्या रॅश ड्रायव्हिंगवर चाप बसवा, हीच विनंती करतो.